आणि आता आपल्या पुढच्या कवयित्री आहेत द एव्हरग्रीन सौ मनीषा जोशी. त्या सगळ्याच उपक्रमांमध्ये खूप खूप उत्साहाने भाग घेतात आणि त्यांना आता मी इथे बोलतं करत आहे. फक्त मावशी, मनीषा मावशी, एकच विनंती करते, आमच्यावर कविता नको करू. तू उपक्रमावर नाही नाही, मी आवाज येतोय ना? अगदी बरोबर. सर्वप्रथम म्हणजे 5व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आणि काव्य संग्रहासाठी अभिनंदन. आता आपल्याला श्रावणोत्सवामध्ये तुम्ही मॅरेथॉन असं सांगितलं होतं, काव्यलेखन मॅरेथॉन. तर 30 दिवस कविता लिहू शकतो हाच आम्हाला खूप मोठं एक आव्हान वाटलं. पण ते केवळ आणि केवळ तुमच्या प्रेरणेने आम्ही ते पेललं सगळ्यांनी, आणि मॅरेथॉन जिंकल्याचा आनंद केवळ तुमच्यामुळे मिळाला, म्हणून खरोखरी मनापासून मृदुलाताई आणि प्राची तुमच्या दोघींचे आभार. आता अगदी. शेवटचा शब्द दिला होता समारोप, आणि हम्म. काय मी सगळ्या विचार केला, शब्दांचा. शेवटचा शब्द समारोप आहे, तर मी असा विचार केला की 30 दिवसाचे 30 शब्द गुंफून मी एक कविता रूपी गोफ विणण्याचा प्रयत्न केला आणि तो मी समूहामध्ये पाठवला. तर तीच कविता मी वाचते. शब्द आहे समारोप आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे गोफ. काव्यलेखन मॅरेथॉनची घोषणा झाली स्मृतिगंध समूहात, मनी आनंद झाला उपक्रमाचे स्वरूप वाचताच. 30 दिवस 30 शब्द 30 कविता, भन्नाट होती कल्पना, खात्री होती नक्कीच मिळणार बुद्धीला सकस चालना. सकाळी शब्द पाहण्यास मन आतुर असायचे, कवितेच्या विचारात मग दिवसभर रुंजी घालत असायचे. श्रावण ज्युती अशा पवित्र सणाने झाली सुरुवात, हिरवळ आणि रिमझिम ने केली पावसाची बरसात. नागपंचमी, झुला, नववधू, मेहंदी, मंगळागौर यांनी माहेरच्या आठवणी जागवल्या. सागर, नारळ, रक्षाबंधनच्या निमित्ताने भाऊ बहिणीच्या बालपणीच्या गोष्टी आठवल्या. आभाळ, मेघनाद, खेळती ऊन पावसाचा लपंडाव, इंद्रधनुची किमया नभी दिसे सप्तरंगी कमान. आदित्य रूपी प्रकाशास पूजूया रविवारी, बिल्वपत्र शंकरास प्रिय आणि औषधी गुणकारी. वरदलक्ष्मी व्रताने राहिला लक्ष्मी मातेचा वरद हस्त, विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाने वातावरण झाले मस्त. शिक्षक दिनी शिक्षकांना केले वंदन, कसे फेडणार आपण आपल्या गुरूंचे ऋण. बाळकृष्ण जन्मानंतर केली दहीहंडी साजरी, मुरली मनोहर कान्हा वाजवितो मधुर बासरी. यशोदा आणि राधिका यांची कृष्णावरील प्रीत आगळी, युगंधर आणि मेघश्याम रूपे श्रीकृष्णाचीच आगळी. रोज एक शब्द घेऊनी सहज लिहिल्या 30 कविता, श्रावण अमावास्येला मातृदिनी झाली उत्सवाची सांगता. श्रावणोत्सवाने आणली काव्याची मंगलमय बहार, सर्व सख्यांचे वाचायला मिळाले सुंदर साहित्य भांडार. समारोप आज या सुंदर काव्य मैफिलीचा, हुरहुर वाटे मनी, पण खात्री आहे पुढे असणार नवनवीन खजिना उपक्रमांचा. समूहात विविध कवितांचा काव्य उत्सव रंगला, स्मृतिगंधाने आनंदाचा उल्हासाचा रंगीबेरंगी गोफ विणला. स्मृतिगंध समूह बहरत राहो हीच माझी सदिच्छा, देते मनीषा स्मृतिगंधाला मनापासून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. मी 30 शब्द गुंफून हा एक प्रयत्न केलेला होता. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद मावशी. मनीषा, मी तुला आता एक गोष्ट बोलली तर तुला कदाचित आश्चर्य वाटेल किंवा आनंद तर नक्कीच होईल, कारण तुला न विचारता तुझी ही कविता तिसरी कविता म्हणून आपल्या आज प्रकाशित झालेल्या श्रावण सरी यामध्ये समारोपाची कविता म्हणून आम्ही घेतलेली आहे. आणि ही कविता तुझ्या ह्या काव्यसंग्रहामध्ये सुद्धा आलेली आहे. यातच तुला माझा अभिप्राय कळला असेल. म्हणजे मी तुझ्या कवितेवर आत्ता काही वेगळं बोलण्यापेक्षा मी तुझ्यासाठी जी काही कृती केली, ही कृती तुला कदाचित जास्ती आवडेल असा विचार मला आता मनात आला, म्हणून मी अजून काही बोलत नाही. सर्व सख्यांना जेव्हा हे पुस्तक मिळणारच आहे, तेव्हा मिळेल, तेव्हा त्यांना सर्वांना हे वाचायला नक्कीच मिळेल आणि आवडेल. बापरे, खूप 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 धन्यवाद. मी तर कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. मला खूप आनंद झालाय, आनंद अश्रू आहेत आत्ता डोळ्यामध्ये, खरं सांगायचं तर. खूप खूप बरोबर. मनापासून धन्यवाद. धन्यवाद नाही मावशी.
तुझी ही कविता खरंच म्हणजे तुझ्या या कवितेने आमच्या या उपक्रमाला न्याय दिला असं म्हणावं लागेल. म्हणूनच मी आता मुद्दामून आपले 30 शब्द डिस्प्ले केले. कारण मी आता प्रामाणिकपणे कबूल करते 30 शब्द देणं 30 दिवस रोज म्हणजे आमचेही वाद व्हायचेच. कोणता शब्द द्यायचा आहे, कोणता नाही त्याच्यावरनं. त्याच्यात थोडी विविधता यावी म्हणून आदित्य, बिल्वपत्र असेही शब्द आम्ही काढले आणि आम्हाला वाटत होतं की सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या विषयांवर म्हणजे श्रावणवर आधारित जरी असलं तरी किती त्याच्यामध्ये वैविध्य आणता येईल ह्याची काळजी घेत घेतच आम्हीही ते शब्द दिले होते. त्यामुळे बरोबर. कोणी अशा सगळ्या त्या शब्दांचं संकलन करून एक काव्य करेल हे असं आम्हालाही वाटलं नव्हतं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मावशी. थँक्यू सो पण मच. तुमच्या प्रेरणेमुळेच हे शक्य झालेलं एवढं मात्र मी निश्चित सांगते. सो मनापासून धन्यवाद तुम्हाला. थँक्यू सो मच मृदुला ताई आणि प्राची. थँक्यू. धन्यवाद.